नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अजित आणि प्रेरणा वल्लरीच्या घरी आलेले असतात. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते की माझी जीवाभावाची मैत्रीणच जर माझ्या चोरुटीला राहणार नसेल तर मला माझ्या चोरुटीचा कार्यक्रम करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझीच नाही तर माझ्या बाळाची सुद्धा हीच इच्छा आहे की माझी चोरोटी त्याच्या वल्लरी मावशीने सगळ्यात आधी भरावी. त्यामुळे आता वल्लरी खूप इमोशनल होते. तेव्हा ती मिठूला म्हणते की मिठू ताई, हा सगळा तुमचा प्लॅन होता ना, त्यामुळे आता सगळेच हसू लागतात. आता प्रेरणा वल्लरीला म्हणत असते की वल्लरी, तू माझ्यासाठी काय नाही केलंस ग, आणि तुझ्याशिवाय हा कार्यक्रम कसा शक्य आहे. तुला माहितीये की आपला एकमेकींवरती किती जीव आहे ते. आता अजित म्हणत असतो की मनोज, कार्यक्रमाचं जरी यांनी ठरवलं असलं तरी सगळी तयारी आपल्यालाच करावी लागणार आहे बरं का. तेव्हा आता प्रेरणाची चोरोटीचा कार्यक्रम वल्लरीच्या घरी ठरलेला असतो. आता इकडे निलिमाताईंनी बोलवलेल्या बायका प्रेरणाच्या घरी येतात. तेव्हा निलिमाताई म्हणतात की बरं झालं आलात, तुमच्यासाठी पाणी आणू का, असं म्हणत त्या आता आतमध्ये जातात. तितक्यात आता इंदू काकू तिथे येतात आणि निलिमाताईंना आवाज देत म्हणतात की मी आलीये, झाली का सगळी तयारी. त्यामुळे आता माझी मैत्रीण आली असं म्हणत निलिमाताई खुश होतात. तेव्हा इंदुमती म्हणते की चला लवकर उशीर झालाय, आपण पूजेची सुरुवात करूया. तेव्हा निलिमाताई म्हणतात पण जिची पूजा करायची आहे तीच इथे नाहीये, तिच्या नवऱ्यासोबत ती बाहेर गेलीये. त्यामुळे आता इंदुमती म्हणते की तुम्ही आधी त्यांना फोन करा. तेव्हा निलिमाताई म्हणते की लगेच करते, मी तर विसरलेच. त्यामुळे निलिमाताई प्रेरणाला फोन लावतात. तेव्हा मिठू फोन उचलते आणि त्यांना म्हणते की हॅलो निलिमा काकू, तुम्हाला की नाही मी एक गंमत दाखवते, असं म्हणत आता मिठू सगळ्या आलेल्या बायका प्रेरणा, वल्लरी, मनोज आणि अजित प्रेरणाच्या चोरोटीला सगळेजण जमा झालेले आता मिठू त्यांना दाखवते. त्यामुळे त्यांना मोठाच धक्का बसलेला असतो. आता मिठू प्रेरणाकडे जेव्हा फोन देते तेव्हा प्रेरणा तिला म्हणू लागते की हॅलो आई, मी ना घाईगडबडी तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. मी माझ्या चोरोटीचा कार्यक्रम वल्लरीच्या घरी करतीये. कसं आहे नाही, ज्या बाईला बाळ होत नाही ना, तिला सारखं वांज वांज म्हणून हिणवणं हे जरी कायद्याने गुन्हा नसला तरीही ही एक वाईट मनोवृत्ती आहे. आणि अशा वाईट मनोवृत्तीच्या वातावरणात माझी चोरोटी भरणं म्हणजे माझ्या बाळावरती वाईट परिणाम होतील. त्यामुळेच तर मी आता माझी चोरोटी तुझ्या आधी माझी मैत्रीण वल्लरी हिच्या हातून भरणार आहे. कारण तिने जर माझी चोरोटी भरली ना तर माझं बाळसुद्धा तिच्यासारखं सुंदर आणि सुदृढ होईल. तेव्हा निलिमाताई रागातच तिला म्हणू लागतात की तुला काही लाज वाटते का, तू तुझ्या आईला न सांगता तुझी चोरोटी वल्लरीच्या घरी आणि तिच्या हातून भरतीये. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की काय चुकीचं करतेय मी आई, तूच सांग ना आई, म्हणून तू कधी माझ्याशी प्रेमाने वागली आहेस का ग. तू नेहमीच मला सावत्र मुलीची वागणूक देत आलीस. या उलट वल्लरी बघ ना, माझ्या रक्ताची नसून सुद्धा माझ्यासाठी किती काही केलंय तिने. त्यामुळे माझी चोरोटी सगळ्यात पहिले जर कोणी भरणार असेल तर ती वल्लरी आहे. आता मिठू प्रेरणाकडून मोबाईल घेते आणि म्हणते की वल्लरी शिकलेली आहे, त्यामुळे ती अशी सिच्युएशन फेस करू शकते. पण त्या बायकांचं काय होत असेल ज्या अडाणी आहेत, ज्या शिकलेल्या नाहीयेत, त्या कशी या सिच्युएशन फेस करत असतील ना. तेव्हा आता प्रेरणा त्यांना म्हणत असते की सगळ्यात जास्त मला महत्त्वाचं जर कोणी असेल तर माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहे आणि त्यांच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. आता प्रेरणा निलिमाताईंसोबतच इंदुमतीला सुद्धा प्रश्न विचारते की इंदू काकू, तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात ना, आणि एक स्त्री असून सुद्धा तुम्हाला दुसऱ्या स्त्रीच्या डोळ्यातलं पाणी आणि तिच्या वेदना दिसत नाही का. पुढे ती म्हणते आई होणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख जरी असलं ना तरी सुद्धा फक्त आई होणं म्हणजे आई पण नसतं, मनात ममत्व असणं सुद्धा आई पण असतं. ज्या स्त्रीला दुसऱ्यांचं दुःख पाहून दुःख होतं, तिच्या मनात दुसऱ्यांबद्दल प्रेम आणि माया असते, त्याला म्हणतात ममत्व. तेव्हा आता मनोज येतो आणि प्रेरणाकडून मोबाईल घेत म्हणतो की आता उशीर होतोय, चला आता पूजेला सुरुवात करूया. तेव्हा आता प्रेरणा वल्लरीचा हात धरत तिला जवळ बोलवते आणि म्हणते की माझी चोरोटी सगळ्यात पहिल्यांदा वल्लरी भरणार आहे. तेव्हा मिठू पूजेचं ताट आणते. आता वल्लरी प्रेरणाची चोरोटी भरते. हे सगळं इंदुमती आणि निलिमाताई बघत असतात. त्यामुळे त्या दोघींना खूप राग आलेला असतो. आता इकडे वल्लरी मनोजला म्हणते की प्रेरणाताईंच्या चोरोटीचा कार्यक्रम किती छान झाला नाही. तेव्हा मनोज म्हणतो की खरंच. पुढे तो वल्लरीला म्हणतो की प्रेरणाताईंचं कौतुक केलं तेवढं कमी आहे, कारण
तिने तुझ्यासाठी एवढा मोठा स्टँड घेतला. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं आहे हे. मी जरी एवढी शिकलेली असले आणि माझे विचार प्रोग्रेसिव्ह असले तरी सुद्धा सासूबाईंच्या सततच्या टोमण्यामुळे मला सुद्धा असं वाटत होतं की मी जर प्रेरणाच्या आसपास राहिले तर खरंच तिला त्रास होईल. कारण लाडू खाऊन जेव्हा प्रेरणाताईंच्या पोटात दुखलं तेव्हा मी खूप घाबरले होते. पण बघा ना, प्रेरणाताई एवढ्या देवभोळ्या असून सुद्धा त्यांचे विचार एवढे प्रोग्रेसिव्ह आहेत. तितक्यात आता मनोजचा फोन वाजू लागतो. त्यामुळे वल्लरी आणि मनोजला दोघांनाही जरा आश्चर्य वाटू लागतं की एवढ्या रात्री कोणाचा फोन असेल. आता वल्लरी जाऊन मोबाईल हातात घेते तेव्हा ती मनोजला सांगू लागते की तुमचा मित्र रुपेशचा फोन आहे. आता वल्लरी जेव्हा फोन घेते तेव्हा रुपेशकडून तिला कळतं की तिचे वडील म्हणजेच तात्या त्यांची तब्येत सिरियस आहे. त्यामुळे आता वल्लरी खूप घाबरते. आता रुपेश मनोज आणि वल्लरीला सांगू लागतो की तुम्ही लवकरच गावाला या. त्यामुळे आता वल्लरी मनोजला ही गोष्ट जेव्हा सांगते तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू, तू अजिबात काळजी करू नको, आपण उद्या सकाळीच तात्यांना भेटायला निघू. असं म्हणत आता मनोज वल्लरीला जवळ घेत आधार देत असतो. आता इकडे मनोज जेव्हा इंदुमतीला सांगतो की वल्लरीच्या बाबांची म्हणजेच तात्यांची तब्येत खराब झाली आहे तेव्हा इंदुमती वल्लरीच्या गळ्यात पडून रडू लागते आणि म्हणते की माय व वल्लरी, आता कसं होईल तुझं, आता तुझे तात्या गेले. हे ऐकल्यानंतर आता वल्लरी इंदुमतीला म्हणते की सासूबाई काय बोलताय तुम्ही हे. तेव्हा मनोज तिला म्हणू लागतो की आई, तुला समजतंय का तू काय बोलतेस. तेव्हा इंदुमती म्हणते अरे गावाकडे जेव्हा कोणी माणूस जातं ना तेव्हा अचानक धक्का बसू नये म्हणून असंच सांगितलं जातं. असं म्हणत आता ती परत एकदा वल्लरीच्या गळ्यात पडून रडू लागते. तेव्हा मनोज तिला बाजूला करतो. आता वल्लरी रडतच बाहेर निघून जाते. तेव्हा मनोज इंदुमतीला म्हणतो की आई, किती खालच्या लेवलचं वागतीस ग तू, तुला कळतं का तू काय बोलतीयस. तेव्हा इंदुमती त्याला म्हणते तुला तर खूप बायकोचा पुळका आहे. अरे मी खरं तेच बोलतीये. नक्कीच तात्या गेले असतील म्हणूनच असा फोन आला. त्यामुळे आता वल्लरीला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे मनोज आणि मिठू परत रुपेशला एकदा फोन करून विचारतात. तेव्हा रुपेश म्हणतो खरंच तात्यांची तब्येत सिरियस आहे आणि मी खोटं का बोलेन. तेव्हा मनोज म्हणतो की आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला धक्का बसू नये म्हणून तू असं सांगितलं असणार. पुढे तो म्हणतो की बरं झालं, आता काळजी मिटली. तेव्हा रुपेश सांगू लागतो अरे आम्ही तर त्यांची काळजी घेतोच आहे आणि त्यांना गोळ्या औषधं पण वेळेवर देतोय, पण त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणाच होत नाहीये. आता मनोज फोन ठेवतो आणि मिठूला म्हणतो की तात्यांना काहीच झालेले नाहीये, पण वल्लरीने खूप टेन्शन घेतलंय. तेव्हा मिठू म्हणते वल्लरीला टेन्शन येणं नॅचरल आहे. तसं पण तिची आई असती तर तिने त्यांची काळजी घेतली असती, पण आता त्यांच्यासोबत कोणीच नाहीये. तेव्हा मनोज म्हणतो की मला टेन्शन याचं आलंय की तात्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नाहीये आणि गावाकडे हॉस्पिटल सुद्धा नाहीये, त्यामुळे त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळत नाहीये. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की आपण तात्यांना आपल्याकडे घेऊन येऊया, म्हणजे इथे त्यांची चांगली ट्रीटमेंट पण करता येईल. तेव्हा मिठू म्हणते की तुम्ही बरोबर बोलताय. आता इकडे वल्लरी तिची बॅग भरत असते. तितक्यात आता इंदुमती तिथे येते आणि वल्लरीला म्हणते माय व वल्लरी, मन घट्ट कर आणि जर तसंच काही झालं असेल तर तुझ्यासोबत जास्तीचे पैसे राहू दे, कारण सगळ्या क्रियाविधी तुलाच कराव्या लागणार आहे. तुला जर भाऊ असता ना तर त्याने सगळं केलं असतं, पण तू तुझ्या आईबाबांची एकुलते एक मुलगी, त्यामुळे सगळं तुलाच बघावं लागणार आहे. पुढे ती म्हणते की आईबाप गेल्यानंतर मुलीचं माहेर तुटतं. असं म्हणत आता ती तिला म्हणते की आता तुझं कसं होईल. तितक्यात आता मनोज तिथे येतो आणि म्हणतो वल्लू, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. वयोमानानुसार तात्यांना आलेला आजारपण आहे. मी इतक्यातच रुपेशशी फोनवर बोललो, त्यामुळे आता इंदुमती तोंड वाकडं करते. पण वल्लरीचं मात्र टेन्शनच कमी होतं आणि ती म्हणू लागते की देवा, खरंच तुझे खूप उपकार झाले. तेव्हा मनोज तिला म्हणतो की मला असं वाटतंय की आपण आता तात्यांना आपल्या घरी घेऊन येऊया आणि इथल्याच एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट करूया. तेव्हा वल्लरी म्हणते की ठीक आहे. तेव्हा इंदुमती म्हणते काय बोललास तू मन्या, तात्यांना इथं घेऊन यायचं. अरे तुम्ही कितीही बोललात तरी तात्या हे ऐकणार नाही, कारण लेकीच्या घरी बाप कधी राहत नसतो, तुम्ही बघाच. असं म्हणत आता इंदुमती हसू लागते. तेव्हा मिठू तिच्याजवळ जाऊन म्हणते की का नाही राहू शकत. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या घरी राहू शकतात तर तात्या त्यांच्या मुलीच्या घरी का नाही राहू शकत. तेव्हा इंदुमती तिला म्हणते ए चिचुंद्रे, तुला काय कळतं ग, मुलीच्या बापाने तिच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं अशी रीत असते, त्यामुळे तुला काय कळतं, तू नको यामध्ये नाक खुपसू. तेव्हा वल्लरी तिला म्हणते
मिठूताई तुम्ही शांत व्हा. आता वल्लरी इंदुमती जवळ जाते आणि म्हणते, तुम्हाला असंच वाटतं ना सासूबाई, की मी गावाला जाऊन तात्यांजवळ राहू नये किंवा तात्यांना इथं घेऊन येऊ नये. तर आता तुम्ही बघाच, तुम्ही आता तुमच्या तोंडानेच तात्यांना इथे घेऊन या असं बोलाल. त्यामुळे आता इंदुमती हसू लागते आणि म्हणते, माय व वल्लरी खरंच खूप भोळी आहेस तू, कारण असं होणारच नाहीये असं म्हणत आता इंदुमती तिथून जाते. तेव्हा मिठूला जरा आश्चर्यच वाटलेलं असतं. त्यामुळे मिठू आता वल्लरीला म्हणते, वल्लरी तू हे काय बोललीस? तुला माहीत आहे ना इंदू काकी असं काही करणार नाहीये. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की तुम्ही हे सगळं माझ्यावर सोपवा. आता हीच गोष्ट मी त्यांच्या तोंडून कशी वदवून घेते हेच तुम्ही बघा. त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.